कधीपासून फोन करते मी, उचला का नाही? अगं हो हो हो, ऐक जरा. अगं मी ड्युटीवर होतो म्हणून नाही उचलला फोन. मला तुम्हाला काय काय सांगायचं होतं, पण आता जाऊ द्या. अगं म्हणून तर केलाय ना फोन. बोल, काय झालं? नाही, काय नाही, म्हणजे तुम्ही कुठं आहे ते विचारायचं होतं. शितले, काय झालंय? हा, आता जर म्हणलीस की ती काय काय सांगायचं होतं. हा, म्हणलीस का नाही? नाही नाही, तेच विचारायचं होतं. तिथं राहायची सोय कशी आहे, खायचं कसं आहे, थंडी आहे का? अगं हाय, सगळं व्यवस्थित आहे. तू काय काळजी करू नको. आर्मी आमच्या सगळ्यांचं व्यवस्थित काळजी घेते. अगं भारत मातेचे रक्षण करणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची लेकरच आहेत, याची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे. मग बरं आहे, तेवढंच विचारायचं होतं. बाकी घरची कशी आहेत सगळी? आणि ते लग्नाचं कुठवर आलंय? हा, घरी सगळी चांगली आहेत. आणि लग्नाचं चाललंय की. आणि वय ग, तो भैया काय बोलला नाही ना परत? तुम्ही करा हो विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा, कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्या हातून घडवून आणणार. नाही, तुम्ही एकटाच गेलाय तिकडं की अजून बी कोण आहे? अगं नाही, हाय की आम्ही. आब्या आहे, आम्ही तिघं चौघजण आहे. हा, मग चांगलंय, पण काळजी घ्या हा, तिकडं वातावरण वेगळं असतंय ना, म्हणून म्हणलं. वय वय, घेतो काळजी. आणि ऐक, तिकडे रेंज नसते बरं का, तर मला कधी कधी फोन लागणार नाही. मला करायचं असं लागलं नाही ना, मी दुसऱ्या नंबरवरून करत जाईन. काय? हा, चालतंय. बाकी काय चाललंय आपलं. शिकले, तू काय बोलत नसलीस ना तरी मला कळतं सगळं. मला कल्पना आहे की घरात काय चालू असेल. मलाही माहिती की तुला हे लग्न मान्य नाही, पण मला फक्त एवढंच म्हणायचे शिकले की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू. अगं त्यांना पटतंय ना तर जाऊ दे ना मग. हा, आणि हे बघ, तुला जरी पटत नसलं ना तरी तू विरोध करायच्या भानगडीत पडू नकोस. काय? अगं एकदा लग्न झालं की काय अडचण नाही, ती जाईल तिच्या घरी परत. हा, पटलंय म्हणून हो म्हणतेस का नुसतं हो म्हणायचं म्हणून म्हणतेस? नाही नाही, पटतंय की, असंच कशाला म्हणते मी. बर, चालतंय. ठेवू का मी आता? मला बाहेर जायचं जरा. हा. अगं फोन वाजतोय, काय लक्ष आहे का नाही तुझं? नुसतं नखरा करायला पाहिजे बघ तुला. हॅलो, अगं बाई भैया तुम्ही वय सकाळ सकाळ फोन केलाय? म्हटलं बघावं, लेट्स आस्क व्हॉट्स गोइंग देअर. आपली सकाळची गडबड चालली हो. आमची जयडी सोडली ना तर दुसऱ्यांची सगळी कामाच्या नावाने बोंबच आहे बघा नुसती. मी काय म्हणतोय मामी, म्हणजे आम्हाला एक शंका होती. शंका कसली? बोला की. ते जयश्रीची पत्रिका द्या की पाठवून. नाही, बघून घ्यावी म्हणतोय. जुळते का नाही, नाहीतर मग. नाही 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 नाही, आऊ जुळत नाही असं कसं होईल? तुम्हाला मी सांगते बघा, स्वर्गात बांधलेल्या गाठी असतात का नाही, अगदी तसं आहे बघा तुमचं लग्न. आणि आता तुमची पत्रिका नाही जुळणार तर मग कोणाची जुळणार सांगा बरं? हा, ती मी बघते की. अहो आता तुमच्या माग काही एक याप आहे का? आणि एवढ्या यापातनं तुम्ही कशाला असलं काय करत बसताय? एक काम करा, तुमचीच पत्रिका मला द्या, मीच बघून येते मग तुम्हाला सांगते.
चालतंय ना? न चालायला काय झालं? पळल एकदम मला. बघा मग काय होतंय ते सांगा. बरोबर चालतंय. मी ती पत्रिका घ्यायला. हा ठेवू का मग? हा ओके ठीक आहे बाय. ते पत्रिकेचं काय मध्येच नवीन? काय तेव्हा मगाशी आम्ही तुम्हाला काय म्हटलो? काय पण पाहिजे? आयुष्यात असेल पण तर मग रमल म्हण. अरे, भारी आहे की हे. कसं चांगले आहे, पण तुम्ही असं कसं सांगितलं यांना? काय त्याने अरे सगळ्याच गोष्टी लाईफ मध्ये काहीतरी भाव म्हणून करायच्या नसतात. कधी कधी आपला आनंद आपण शोधावा लागतो. तुझ्या लाईफ मध्ये आहे का आनंद? अरे काय सिंपल क्वेश्चनचे आन्सर तुला देता येत नाही आणि म्हण टॅलेंट. अहो भैया ते जाऊ द्या. जयश्रीनं काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या? तिने सांगितलं होतं तुम्ही किती चांगले आहात ते दाखवा, तिच्या घरच्यांची मन जिंका. पण तुम्ही असं तळ्यात मळ्यात करत राहिला ना तर तिचा घरच्यांचा विश्वास बसणार नाही तुमच्यावर. आपण शीतलला जे चॅलेंज दिलंय कधीच पूर्ण करू शकणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्याआधी एक काम झालं पाहिजे. काय? शीतल इथं कामाला आली पाहिजे. अहो शीतल असं कसं शक्य आहे? अरे नथिंग इज इम्पॉसिबल टॅलेंट. अहो पण भैया त्यांच्या घरी कामाचा इतका लोड आहे, ती कशाला आपल्यात येईल? मामी आपण म्हणलं तर ती मामी तिला चंद्रावर पण पाठवल. आणि राहिला प्रश्न काय त्यांच्या घरच्या कामाचा ना, तो आपण कमी करू. हा एक काम कर, आपल्या घरात एक फूड प्रोसेसर आहे बघ, तो त्यांना नेऊन द्यायचा. तसं पण आपल्या घरात धूळ खातच पडलाय. अहो भैया पण तो जुना आहे. अरे तुला माहिती, मला माहिती, त्यांना कुठं माहिती. त्यांच्यासाठी नवीनच आहे की. एक काम कर, त्याला चांगला धू पूस आणि मग घेऊन जा आणि त्यांना म्हणाव गिफ्ट फ्रॉम भैया और जयश्री. पण घेऊ मामी या. हे बेस्ट आहे भैया, लगेच जातो. पुढं काय करायचंय हे आम्हाला चांगलंच माहिती. भैया ही कामगिरी फत्ते करूनच येतो. आणि कुणाकुणाची नावं? अगो बाई, त्या बारशीच्या अक्कांचं नाव लिहायचं राहिलंच की. अरे देवा, ती राहिलंच की. ए शीतल, अगं काय करतीस? काय हो मामी? अगं ती सामानाची यादी करायला सांगितलेली केलीस का? कसली आधी? हाय का, ही सरलीस वाटत. तुला सांगितलं नव्हतं का रुखवतासाठी लाडून करंजा करायच्यात? मग त्या सामानाची यादी काढलीस का? अगं एक काम असतंय का इथं? सामान आणलं तर होईल ना सगळं. अहो पण ते मामी. अध्यक्ष येऊ का? अगं बाई टॅलेंट, या की या. अहो विचारताय काय, तुमचंच घर आहे की. बसा बसा. हा. शीतल चहा ठेव जा. अहो मामी चहा नको, चहा नको. अहो नाही मग कॉफी तरी घ्या. शीतल जा ग, कॉफी ठेव जा. बरं आता तुमचा एवढा आग्रह तर होऊन द्या. जीजी काय झाली का तयारी नातीच्या लग्नाची? चालले लग्नाची गडबड? हा चालतंय. बर मामी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. भैयांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवले. अगं बाई काय सांगताय? द्या की. कुठे? ए येऊन द्या रे. बाय 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 बाय. जोड आहे की हो चांगलं. मामी फूड प्रोसेसर आहे, फूड प्रोसेसर. भया भारीच आहे अहो. आणि कशाला एवढं भारी गिफ्ट दिलं म्हणायचं? बर काय आहे म्हणायचं यात? आणि काय काय करता येतंय? मामी टेन्शन नॉट, सांगतो की सगळं. कसं असतंय ना मामी, ते 2 in 1 असतंय. म्हणजे कटर आणि मिक्सर एकत्र असतंय. वय म्हणजे तुमचं कांदा पालेभाज्या चिरण्यापासून ते ज्यूस पर्यंत सगळं ह्यात होऊन जाते.
भया काय म्हणायचं ह्या भैयांना तरी. जीजी बघितलं का, अजून लग्न ठरलंय नुसतं तरी माझ्या जावयाने केवढं भारी गिफ्ट दिलंय आणून. टॅलेंट भारीच आहे बर का. हा विषय का मामी. काय मिक्सर आहे वे? मिक्सर नाही म्हणजे मिक्सरच आहे पण भारीतला आहे. अगं पुष्पे, मिक्सरचं सोड, लय भारी तर पाटा वरवंट असतोय. कसला मसाला खसा खसा वाटायतोय पाट्यावर, माहितीये का तुला? आणि बायला व्यायाम पण होतो बघ. तुमचं नका सांगू कौतिक. जग चाललंय कुठल्या कुठं, तुमचं आपलं काय तरच. आता तुमच्या पाट्या आणि वरुट्यावर मोसंबीचा ज्यूस करता येतोय का? ही बघा, अख्ख्या गावात कोणाचं नसेल असलं भारी गिफ्ट दिलंय माझ्या जावयानं. हा आणि मामी भैया म्हणलंच बर का, कसं असतंय, आपल्या माणसाची काळजी आपणच घ्यायची असते ना. वय वय टॅलेंट बरोबर आहे. हा दमा भैयांना फोनच लावते. नमस्कार अध्यक्ष. मिळालं का आमचं गिफ्ट? वय वय मिळालं बघा. अहो लयच भारी आहे. मी आता टॅलेंटला तीच म्हणत होते बघा, कशाला एवढं भारी काय देत बसायचं नाही का. मग देतोय परत पाठवून. अहो नाही नाही, मी आपलं सहजच म्हणलं. भारीच आहे बघा, मस्त. तुम्हाला आवडलं ना, मग झालं. मेन म्हणजे जयश्रीना सवय असली पाहिजे म्हणून पाठवलं. होय होय तर असायलाच पाहिजे. हा, आणि कसं आहे, आमच्याकडे सगळं असलंच असतं. म्हणजे फूड प्रोसेसर म्हणू नका, ओव्हन म्हणू नका, सगळं असं असतं. समजा उद्या त्यांचं ना आमचं लग्न झालं, ते आमच्या घरी आल्या आणि इळ्यावर भाजी कापत बसल्या, बरं दिसेल का ते, म्हणून आम्ही पाठवलं पहिलं गिफ्ट आमच्याकडनं जयश्रींना. हा, पुढं पण पाठवतच राहू, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अगं बाई, अहो मी जीजींना म्हणलं तरी असलं भारी स्थळ मिळायला नशीबच लागतंय बघा. बरं मी काय म्हणते, तुम्ही का नाही आले? अहो सो मच वर्क हो, नाहीतर आम्ही झालो नसतो का सरप्राईज द्यायला. बाकी तुमचं कुठपर्यंत आले? हे खरेदीचं, कपडे, दागिने, मी तर म्हणतो पुण्यातनच करा. हा म्हणजे तसं बोलणं झालंय आमच्यात, आणि हा तसंच ठरलंय आमचं, आणि मी कळवतेच की तुम्हाला फोन करून. हा, आता नो वन इज हिअर टू हेल्प ना. आईसाहेब ताईसाहेब तिकडे असतात आणि जयश्रीनं फोन कसं करणार? म्हणजे सरप्राईज राहणार नाही ना. मग विचारायचं तरी. तुम्ही कशाला काळजी करताय भैया, अहो मी आहे की इथं. तुम्ही बिनधास्त कधी बी फोन करा, आणि अजिबात काय डोक्यात विचार आणू नका. हा चालतंय. ठेवू का मग? आता करतो कॉल बॅक नंतर. हा, जयश्रींना फोन करायला सांगा, गिफ्ट कसं वाटलं म्हणून. आणि टॅलेंटला ये म्हणा आता इकडे, काम ऐकले. वय वय चालतंय सांगते. आईला कशावर बी खुश होते. टॅलेंट तुम्हाला बोलवलंय लगेच. हा बरं येतो, तिकडे पण खूप काम आहेत. बरं मामी, काही लागलं तरी बिंदास नुसता एक फोन करायचा. हा वय जीजी येतो, काळजी घ्या जीवाची. वय पोरा. चला. भया कसलं भारी दिलंय म्हणायचं. असलं जावई मिळाला म्हणून बरं, नाही उभ्या जन्मात असलं काय बघायला मिळलं असतं का? भया पोरीने नशीबच काढलं बघा. वय भया जीजी कसलं भारी दिलंय, काय म्हणायचं ह्या भैयांना. बघितलंस का?
घे ग. बरं झालं बाई पूर्णाची चाळणी तुझ्याकडे मिळाली. अगं नाही तर सगळ्या गावभर मला शोधत बसायला लागलं असतं बघ. उद्या आणून देते हा परत. काय एवढं काय त्यात, मी येते की घ्यायला. नाही नाही, तुमच्याकडे नसेल ना तर राहू दे, आम्ही घेऊ की दुसरं. अहो आता तर मला वाटतंय आयुष्यभर आम्हाला काही घ्यायलाच नाही लागणार. जावई हो, जावई सगळं घेऊन दिल बघा. अहो किती जरी नाही म्हणलं तरी ऐकतोय कुठं त्यो. आता हीच बघा की मगाशी फूड प्रोसेसर आणून दिलाय. बेसच झालं की मग. अहो नशीब लागतं नशीब असा जावई मिळायला. आता कुणाकुणाच्या नशिबात नसतंय म्हणा. आमच्या जयश्रीनी नाव काढलं बघा. ते आहे बाकी. पर मी बघा आहे का त्यांचाच फोन आहे. हॅलो भैया, अहो 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढत होते मी. काय सांगताय? आमची आठवण चांगलीच काढत होता ना. आता कसली काढणार, आता असा जावई मिळालाय म्हणल्यावर. बर बोला की तुम्ही. काय नाही, ते घरात एक अडचण आली होती. ते लग्नाच्या आधी काहीतरी नारळ वगैरे बांधत असतो म्हणतात. काय आम्हाला काय माहिती नाही ना त्याच्याबद्दल. तुम्हाला काय माहितीये का? नारळ नाही हो, पण मी गुरुजींना विचारते आणि सांगते तुम्हाला. बर, बघा त्याचं काय होतंय ते. काय आम्हाला काय माहिती नाही ना, आणि त्या घरात कोण काम करायला पण नाही. आता आम्हाला पण वाईट वाटतंय तुम्हाला सारखा सारखा फोन करतोय. पण काय भैया साहेबांच्या होणाऱ्या सासूबाई तुम्ही, एवढा मान दिलाच पाहिजे की तुम्हाला. भैया आता काय लाज होता का काय मला? अहो आता शीतलच्या आईला मी तीच सांगत होते, असा जावई मिळायला नशीब लागतं नशीब. आणि त्या बी होय म्हणल्या बघा. बर बर, ठेवू का मग? पुन्हा काय लागलं तर करतो बर का फोन. वय वय करा, बिंदास करा बघा फोन. आणि काय सुद्धा डोक्यात घेऊ नका. ओके बाय. अहो एवढा या फाय ह्या माणसाच्या माग, पण लग्नाच्या तयारीत कुठं काय कमी पडू नये म्हणून केवढी काळजी घेतोय बघा की. बर येते मी. सगळी घरी खोळंबले असतील ना. शितले येते. वय या की तुम्ही. नाहीतरी तुम्ही आहे तर तिचा बी कामाला हात लागायचा नाही. ती बी निमतालाच टेकलेली असती निसती. हा गंमत केली. शितले तू काय बघत उभी राहिलीस? जा कामाला लाग जा. दुसऱ्यांची फोन ऐकायची एवढी घाण सवय लागली का नाही तुला? जा. शीतलला अत्तल घडवण्यासाठी हे लग्न होते खरं, पण हर्षवर्धन सारखाच निर्णय बदलतोय. काय चाललं असेल याच्या डोक्यात नक्की? माझा प्यादा म्हणून तर वापर नाही ना करत आहे. नाही, याचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे.